हॅलो गाईज गुड मॉर्निंग. केस धुतले बरं का मी आज. काल धुवायचे ते आज धुतले. किती मूर्खपणा म्हणावा हा. आणि आता मला जायचं ऑफिसला. आज डायरेक्टली सुरुवातच करतो ऑफिसला जाण्यापासून. 8:30 झाले बरं का. आजही लेट झाला. मंडे थोडं लेट होतंच मला. मी जिमबद्दल काही बोलणार नाही, गेलेलो तर नाहीच आहे. पण यार मी ट्राय करणार. माझं वेट ना पुन्हा 1 kg गेन झाला आहे. म्हणजे मी जे हेल्दी डे चालू केले ते 2 आठवड्यामध्ये जो वेट लॉस झाला होता माझं 1 ते 1.5 kg वेट लॉस झाला होता, तो पुन्हा वेट गेन झाला. नो कमेंट्स. मी आता चहाचा आणि खाकरा खातो आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला जायला निघाला. आपण डायरेक्टली भेटूया कार बजात तो पण. ठीक आहे. तोपर्यंत बघत राहा. आणि आज आहे मंडे, खुनी मंडे. हॅलो गाईज. थांबा थोडं गाडी पुढे सरकवून घेतो. ओके. तर मंडे आहे आणि नेहमीसारखे आज ट्रॅफिक राहणार आणि त्या ट्रॅफिकमधून मग आज लेट झाला. नेमका मी लेट झालेलो आहे. ओके बाई तू मोठ्या सीटा. हो. आणि काय झालं ना, पाण्याची बॉटल घेतली लास्ट टाइम एका कामासाठी गेलो होतो ना. बघितलं असेल मी एका कामासाठी गेलेलं असेल तर पाण्याची बॉटल तशीच राहिली. बरं. आणि हो, मी एक क्लिअर करायचं आहे मला. हे माझ्या केसांबद्दल बरेच लोक विचारतात की मी हे हेअर्स केलेत का, स्पायरल वगैरे केलेत का. तर मी खरं सांगतो तुम्हाला, तसं काही नाही. हे ओरिजिनल आहेत माझे. नॅचरली कर्ल्स आहेत. मी त्यांना कधीच टच नाही केलेला किंवा काही ट्रीटमेंट घेऊन त्यांना कर्ली नाही केलेले आहेत. हे ओरिजिनली नॅचरली कर्ल्स आहेत माझे. पूर्वी माझे हेअर्स छोटे छोटे ठेवायचो ना, त्याच्यामुळे ते एवढे प्रॉपरली दिसत नव्हते. बऱ्याचांना वाटतं की ते स्ट्रेट होते. आता स्पायरल कसे झालेत. तर मित्रांनो, ते अगोदर तसेच होते. मी केस वाढवत नव्हतो. तेव्हाचे जे माझे केस होते ते वेव्ही होते. वेव्ज होते त्याच्यामध्ये, पण ते होते कर्लीच. आणि त्यावेळेस काही एवढं ट्रेंड नव्हता ना कर्ली हेअर्स आणि ह्या त्या गोष्टी. आणि एकदम ते विचित्र वाटायची त्यावेळेस. असं म्हणजे तेवढी फॅशन नव्हती. फॅशन नव्हती त्यावेळेस थोडे मोठे हेअर्स वगैरे ग्रो करायची. एक वेळा आठवतंय मला, माझा मित्र आहे कैलास. तर कैलास एवढा बोलला होता मला की तू त्याने केस वाढवले ते, तो म्हणे की तू पण केस वाढव म्हणे. आपण दोघं भाई, एकदम जवळचा मित्र आहे माझा. आपण दोघे भाई म्हणे यार केस वाढवूयात म्हणे. तर त्याच्यासाठी मी केस वाढवले होते. पण त्यावेळेस एक 20 वर्षापूर्वी हेअर ग्रो करणं, केस वाढवणं असं म्हणायला जायचं की थोडं छपरी नाही म्हणायची, थोडं मवाली म्हणायची की हे जी स्टाईल आहे ही मवालिश आहे. कारण बॉलिवूडने तसा ट्रेंड सेटअप करून ठेवला ना. ज्याचे लांब केस आहे ना तो गुंडागर्दी करणार आणि नाही का सम काइंड ऑफ लाईक दॅट. तर मी त्यावेळेस नव्हते केलेले केस हेअर ग्रो, म्हणजे हेअर नव्हते वाढवलेले. तर बऱ्याचशांना वाटतं की हे हेअर्स मी आत्ता नंतरून केलेत, वाढवलेत म्हणून मी कर्ली केलेच नाही. हे नॅचरली तसेच आहेत माझे केस. सो नो मोर क्वेश्चन ऑन माय हेअर्स की हे केलेले आहेत का नाही. बरेच लोक म्हणजे ओळखीचे किंवा अनोळखी लोक सर्वच विचारतात की केस खूप छान आहेत आणि कसे केलेत म्हणून तुम्ही. म्हटलं कसे नाही केलेत, ते असेच आहेत. त्याच्यामुळे माझे हेअर्स तसेच, गार्गीचे पण तसेच आहेत, सेम टू सेम. सो दिस इज मी ओरिजिनल आहे एकदम मोगली. हा चाललाय बघा बरं जावाला. कंटिन्युअसली लेन कटिंग करतोय. कंटिन्युअस बघा. सिग्नल कोणता दिलाय तो, कोणत्या साईडला. कठीण आहे बाबा. लेट झालेला असेल ना 100%. आता जस्ट समोर ना ती हे चाललेली आहे आर्टिगा. तर आर्टिगा मला एक गोष्ट आठवली. म्हणजे मी जेव्हा HDFC बँकेत होतो ना, मी या क्लायंटकडे गेलो होतो. क्लायंटने कार बघून विचारलं होतं मला
वेळेस अराउंड गेली म्हटलं मला. तर म्हणे ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इनोवा आलीच, आपला इनोवा म्हणतो काय, तिला गरीबाची इनोवाच म्हणतात. म्हणजे आर्टिका आलीच ते म्हणे साहेब तुम्हाला. मला आता असं काय बोलावं क्लायंटला असं झालं होतं. ठीक आहे, इट्स ओके. तो एकदम आर्टिका यार, आर्टिका कौन लेता है यार, डेली यूज साठी आर्टिका कौन घेणार. आय मीन भावनाओं को समझो. अरे यार लफड़ो हो लफड़ो. रोड एवढा अर्जंट ब्रेक एवढा अर्जंट ब्रेक मारू शकतो रोडला. हां फर्स्ट टाइम बघितलं बरं का. तो बघा आता हा ब्रेझावाला तोच आहे का. आता तू कसं लेन कटिंग करतोय मी शुअर नाही बरं का. ह्या गाडीच्या इथे ना 5 स्टार केलेलं आहे, 5 स्टार काढलेले आहेत. आता ते कंपनीने केले की त्या ओनरने स्वतः केले, कार ओनरने, त्यालाच माहीत बरं का. पण 5 स्टार काढून ठेवलेले आहेत त्याने. हे दाखवायचा प्रयत्न करतो की वी आर इन 5 स्टार सेफ्टी. दूर रहो हो सकतं भाई, काही होऊ शकतं. पुणे आहे तिथे काय होणे. हे पुन्हा रोड रोलर भेटलेला 30च्या स्पीडमध्ये चालला आहे बरं का तो. मी त्याला ओव्हरटेक केला 40च्या स्पीडमध्ये. याला म्हणतात गोंधळ. बापरे, याला म्हणतात गोंधळ. एवढा गोंधळ चाललाय. In the meantime, आता मी गार्गीचा टिफिन बनवते. गार्गीला टिफिनला आज शिरा हवा आहे गुळाचा. मी आता ते टिफिन बनवते. गार्गीची तयारी करायची. गार्गीला जायचं आहे आता स्कूलला. गार्गीला ना शिरा फार आवडतो गुळाचा. आज म्हणते मला गुळाचा शिरा बनवून दे. तिला आता शिरा बनवून देते. ती गेली आता आंघोळीला. आंघोळ झाल्यावर मग तयारी करूया तिची. तर आजपासून मी पण थोडाफार शूट करणार आहे. घरी जे काही कामं वगैरे चालतात मला हे म्हटले की थोडंफार घरी जे काही आहे तू शूट करत जा थोडं. कारण कसं ऑफिसला असल्यामुळे त्यांना जास्त काही शूट करता येत नाही. ते म्हणजे तू घरचंही शूट कर. त्यामुळे आजपासून मी थोडंफार घरच्या काही क्लिप्स जे काही मला शूट करता आलं ते मी शूट करते. सध्या तरी मी आता बनवते गार्गीचा टिफिन. आता वाजले 10:30. तिची बस येते 11:30 वाजेपर्यंत बस येते तिची. तोपर्यंत होऊन जाईल तयारी गार्गीची. पॅक झालेलं आहे गार्गीचा टिफिन. हे तिला हवं आहे थोडं आता खायला. तिला फार आवडतो गुळाचा शिरा. हे असलं तर तिला भाजीपोळी नाही दिली तरी खात नाही ती. तिला फक्त गोड गोड फार आवडतं. घरात बघा पसारा बराच आहे. सकाळी सकाळी हे गेले ऑफिसला, गार्गी गेली. घर आवरायचं बाकी. आता घर आवरते मी आधी. पूर्ण पसारा झाला आहे. पूर्ण अस्तव्यस्त आहे घर. आता आवरूया थोडं. आता वाजले 11:30.
गार्गीला घ्यायला चालले मी आता 6 वाजले. सो गाईज वेलकम बॅक. संध्याकाळचे होत आहे म्हणजे 6 वाजून 10 मिनिटच झाले आणि आता मी निघतो आहे घरी जायला. बघू आता. तेजी म्हणत होती ती पण काहीतरी शूट करणार आहे. आय डोंट नो तिने काय शूट केलं आहे काय नाही. घरी गेल्यावरच माहीत होईल. थोडा चांगला दिवस होता आज. बेटर डे होता म्हणजे कम्पेअर टू अदर डे बेटर डे होता. चला ना. आता आम्ही दोघं आहे ना चाललोय पासपोर्ट फोटो काढायला. पुढे एक अर्जंट काम आलंय. पासपोर्ट फोटो आपल्यासाठी काढून येतो. इथे बाजूला आहे म्हणे शॉप. ते पासपोर्ट फोटो काढून देत आहे. आम्ही ट्राय केला मोबाईलवर काढायचा पण तो एकदम भयानकच काहीतरी म्हटलं प्रोफेशन करणंच काढूया. शराफत वाली फोटो है. शराफत टपक रही है. टप 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 टप. इतनी टपक रही कि गिर जाएगी ऐसे नीचे. हाँ शराफत वाली फोटो. इतना शरीर थोड़ी हूँ मैं. हाँ इसलिए तो दुनिया फंसती है भाई. इतना शरीफ नहीं हूँ मैं. इतना शरीफ कैसे हो सकता हूँ. शराफत की मूरत हूँ भाई. इसलिए ये इस वीडियो को यहीं तक रखते हैं और मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हसत राहा खेळत राहा मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर.